राज्यात भ्रष्टाचारावर महसूल विभागाने कठोर कारवाईचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे। भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एकाच वेळी तब्बल 10 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची घोषणा केली आहे। या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठी अशा एकूण 10 जणांचा समावेश आहे। हा निर्णय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी घेण्यात आला। हा घोटाळा नेमका किती गंभीर आहे? 90,000 ब्रास जादा उत्खनन नेमके कोणत्या आधारावर झाले? आणि आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत नेमका कोणता प्रश्न उपस्थित केला होता? पाहूया या कारवाईचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच। हा संपूर्ण घोटाळा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडलाय। या ठिकाणी वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात 90,000 ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत 10 अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत त्यांना निलंबित केल्याचे स्पष्ट केले। यात 4 तहसीलदारांची नावे पाहिली तर जोगेंद्र कटियार, मंजित देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख, 4 मंडळ अधिकाऱ्यांमध्ये संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम आणि 2 तलाठी दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार। एकाच वेळी 10 अधिकाऱ्यांवर झालेल्या या तडकाफडकी कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। या उत्खनन घोटाळ्याची अनियमितता आणि प्रमाण हेच या कठोर कारवाईचे मूळ कारण आहे। उत्खननाची अनियमितता पाहिली तर महसूल विभागाने मावळ तालुक्यात गट क्रमांक 36, 37 आणि 38 मध्ये खाणपट्टे मंजूर केले होते। ही जागा खासगी असून यावर केवळ 15 झाडेत असा अहवाल देण्यात आला होता। या अहवालाच्या आधारावर गौण खनिजाचे उत्खनन करण्यास परवानगी दिली होती। मात्र परवानगी नसलेल्या गट क्रमांक 35, 41, 42 आणि 46 या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचं उत्खनन झाले। ETS मोजणी निष्पन्न झाले की परवानगीपेक्षा तब्बल 90,000 ब्रास अधिक उत्पन्न झाले। हे जादा उत्खनन आणि चुकीच्या ठिकाणी झालेले उत्खनन यामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान झाले। आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केवळ निलंबनाची घोषणाच केली नाही, तर या प्रकरणी कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईचे आदेश दिले। मंत्री महोदयांच्या आदेशामध्ये 90,000 ब्रास जादा उत्खननाची संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करणे, उत्खनन करणाऱ्यांवर दंड आकारणी करणे आणि दंड न भरल्यास व्याजासह महसूल करण्याचा आदेश आहे। तसेच संबंधित जमिनीच्या 7/12 उतार्यावर नोंदी घेणे। या आदेशामुळे केवळ अधिकाऱ्यांवरच नव्हे तर अनधिकृत उत्खनन करणाऱ्या संबंधितांवर मोठी कारवाई होणार आहे। निलंबन ही तात्काळ केलेली कारवाई आहे, मात्र या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे। पुढील 3 महिन्यात या निलंबित अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सविस्तर अहवाल तयार केला जाईल। त्यानंतर पुढील अधिवेशनात यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। याचाच अर्थ या अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न होता त्यांच्या सेवेतील पुढील भवितव्याबाबतही निर्णय घेतला जाईल। महसूल विभागातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर प्रशासनाने घेतलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात 90,000 ब्रास अनधिकृत उत्खनन झाल्याबद्दल 4 तहसीलदार आणि 6 कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का? यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोलेमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।